नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर बघा, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचं पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ओके, म्हणजे पुण्यामध्ये जर प्रायव्हेट कॉलेजचा जर विचार केला तर टॉप लिस्टमध्ये पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येतं. तर या कॉलेजमध्ये आपण आफ्टर कॅप मॅनेजमेंट, ज्या काही इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स म्हणा किंवा ज्या काही मॅनेजमेंटच्या ॲडमिशन्स म्हणा, या कशा प्रकारे घ्यायच्या, आपण याबद्दलची सविस्तर इन्फॉर्मेशन जाणून घेऊ. बघा, हे कॉलेजचं डॅशबोर्ड आहे. कॉलेजच्या डॅशबोर्डमध्ये आल्यानंतर तुम्ही ॲडमिशन सेक्शनमध्ये गेल्यानंतर बघा, इथे ॲडमिशन सेक्शनची टॅब इथे तुम्हाला दिसते. तर यामध्ये बघा, आपल्याला बी.टेक फर्स्ट इयरसाठी ॲडमिशन घ्यायचे आहे, ठीक आहे. तर बघा, आपण या सेक्शनमध्ये गेल्यानंतर हे 3 टॅब्स इथे अवेलेबल राहतात. बघा, ॲडमिशन थ्रू कॅप, ओके, ज्या विद्यार्थ्यांनी इथं कॅप थ्रू नंबर लागला आहे त्यांच्यासाठी. आता ज्या विद्यार्थ्यांना इथं मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन्स घ्यायचे आहे, तर बघा, इतक्या साऱ्या टॅब्स आहे. या सर्व टॅबचा आपण अभ्यास करूया. बघा, ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ठीक आहे. म्हणजे त्यांनी कुठेतरी कोणत्यातरी पेपरला दिलेली ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. येतं लक्षात? ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. बघा, लोकसत्ता 2/8 म्हणजे 2 ऑगस्टला आलेली ॲड आहे आणि पान क्रमांक 3 वर, ठीक आहे. ही पहिली गोष्ट झाली. आफ्टर दॅट, ओके, सेकंड गोष्ट बघा, इन्फॉर्मेशन ब्राउचर. आय थिंक हे CET सेलचं पण राहू शकतं, ठीक आहे. CET सेलचं इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे. हे सगळं तुम्ही वाचलेलंच आहे. आता बघा, प्रोग्राम वाईज जो काही सँक्शन इंटेक आहे तो आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, सिव्हिल प्रोग्राम दिलेला आहे, म्हणजे जवळजवळ इथे 8 ते 10 प्रोग्राम्स तुम्हाला दिसतो. डिफरंट स्ट्रीम्स दिसते, डिफरंट बँच दिसते. या झाल्या कॅप सीट्स, म्हणजे कॅपराऊंड थ्रू, ठीक आहे. आता या झाल्या इन्स्टिट्यूट सीट्स म्हणा किंवा मॅनेजमेंट सीट्स. येतं लक्षात? ओके. तर बघा, NRIसाठी, नॉन रेसिडेन्शियल ऑफ इंडियासाठी दिलेलं आहे आणि अदरसाठी. तर सिव्हिलसाठी तिथे 3, कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 36, 18 IT साठी, ANTC 27, मेकॅनिकल 27. आफ्टर दॅट कम्प्युटर सायन्स विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग 18, रिजनल लँग्वेज 12, सिव्हिल रिजनल 6 आणि या टोटल म्हणजे टोटल 162 सीट्स इथं अवेलेबल आहे मॅनेजमेंटसाठी, ठीक आहे. आता बघा, काही नोटीस इन्फॉर्मेशन दिलं, ॲडमिशन शेड्यूल अँड द रिलेटेड इन्फॉर्मेशन वेबसाईटवर अवेलेबल राहणार आणि कॅन्डिडेट शुड रेग्युलरली विजिट दस, ठीक आहे. काय ॲडमिशन फॉर द कॅप इन्स्टिट्यूट लेवल विल बी कंडक्टेड ॲज पर द नोटीस, ठीक आहे. म्हणजे ज्या काही CET सेलच्या ऑफिशियल ज्या काही गाईडलाईन्स आहे त्या थ्रूच याच्या मॅनेजमेंटच्या ॲडमिशन्स होणार. ऑल ॲडमिटेड कॅन्डिडेट्स मस्ट पे द प्रिस्क्राईब फी ॲज अप्रूव्ह बाय द, म्हणजे जी काही फीज अँड रेग्युलेशन आहे त्या म्हणजे जी काही रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी यांच्या अंडर, या गाईडलाईन्सच्या अंडर होणार आहे. कॅन्डिडेट मस्ट सबमिट सेपरेट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द इन्स्टिट्यूट लेवल अँड द कोटा अँड द अगेन्स्ट कॅप ॲडमिशन्स. पॅरेंट अँड स्टुडंट शॉल नॉट डील विथ एनी, ओके, इंटरडायरीज ऑर अनऑथराइज्ड पर्सन फॉर द ॲडमिशन. काय होतं ना, बघा, ही 3 ऑगस्ट 2026ला काढलेली नोटीस आहे. काय होतं ना, मॅनेजमेंट ॲडमिशन म्हटलं की आपण कुठे ना कुठे म्हणजे अनऑथराईज पर्सन म्हणा किंवा एखादा आपला सिंपल भाषेत एजंट म्हणा, ओके, आपण पकडण्याचा प्रयत्न करतो. तर त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट थ्रू की अशा भानगडीत काही पडण्याची गरज नाही, ठीक आहे. म्हणजे याच्यात तुमचं पैशाचं नुकसान होऊ शकते, ते तुम्हाला स्वतः माहीत राहायला पाहिजे, ठीक आहे. आता बघा, इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन नोटीस, ठीक आहे. हाच तो सँक्शन इंटेक्टस दिलेला आहे. हां, आता बघा, नोटीसमध्ये फॉर्म कधी भरायचा या सगळ्या गोष्टी दिल्या. बघा, जी काही लोकसत्ताला त्यांची ॲड आली ती 2 तारखेला आली, ओके. डिस्प्ले ऑफ द इन्फॉर्मेशन ब्राउचर आणि या सगळ्या गोष्टी 3 ऑगस्टला त्यांनी सगळं सविस्तर वेबसाईटवर पुटअप केला. आणि बघा, ऑनलाईन सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म बाय द एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द इन्स्टिट्यूट लेवल, म्हणजे 3 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर, म्हणजे जवळजवळ भरपूर तुमच्याकडं जवळजवळ 1 महिन्याच्या जवळपास तुमच्याकडे वेळ दिलेला आहे. आफ्टर दॅट 8 सप्टेंबरपासून ॲडमिशन टू द इन्स्टिट्यूट लेवल अँड द अगेन्स्ट कॅप विल बी कंडक्टेड सेपरेटेड ॲज पर द शेड्यूल. म्हणजे 8 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान या सगळ्या गोष्टी, म्हणजे प्रत्येक कॉलेजला, ज्या कॉलेजला मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना या इन बिटवीन तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज रेफर टू कॅप शेड्यूल जनरल इन्स्ट्रक्शन्स, ठीक आहे. या काही जनरल इन्स्ट्रक्शन्स इथे यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि लिंक फॉर द ॲप्लिकेशन फॉर्म काय असतं ना, की कोणत्याही कॉलेजमध्ये समजा तुम्हाला जर मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांचे सेपरेट एक पोर्टल राहतं, किंवा काही कॉलेजेस काय करतात, गुगल लिंक्स प्रोव्हाइड करतात, काही त्यांची सेपरेट वेबसाईट राहते आणि सेपरेट फी पण राहते. जवळजवळ ₹1000 राहण्याची फीची शक्यता आहे, ठीक आहे. बघा, आता फी स्ट्रक्चर बघून घ्या. समजा तुम्ही जर मॅनेजमेंट थ्रू, समजा पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये जर ॲडमिशन घेतलं तर तुमचं फी स्ट्रक्चर काय राहतं, ब्रांच वाईज दिलेलं आहे, ठीक आहे. तर बघा, मेकॅनिकलला जर तुम्ही बघितलं, बघा, या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. त्याच्यात ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी, या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केल्यानंतर महाराष्ट्र स्टेट स्टुडंटसाठी आपण बघूया 3,87,746, ठीक आहे. कम्प्युटरसाठी बघा 5,80,746, इन्फॉर्मेशनसाठी पण 5,00,000 समथिंग, सिव्हिलसाठी 3,00,000,
CSAMLसाठी 5,00,000 म्हणजे ज्या टेक रिलेटेड ब्रांचेस दिसते तिथं तुम्हाला 5,00,000 फी दिसते आणि नॉन टेक ज्या काही कोर ब्रांचेस आहे तिथं तुम्हाला 3,00,000 दिसतं आहे. ठीक आहे. आणि हे जे काही फीज वगैरे आहे ॲज पर द नोटीस नंबर या सगळ्या गोष्टी म्हणजे गाईडलाईननुसारच त्यांनी केलेला दिसतं. बघा, मनी डिपॉझिट 25,000 विल बी कलेक्टेड सेपरेटली आफ्टर द कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन. ओके, अकॉर्डिंग टू जो काही क्लॉज त्यांनी यूज केलेला आहे. कॉलेज फीस पे फी ऑनलाईन मोड ऑर लर्नर. ठीक आहे. हे विल बी ॲप्लिकेबल ॲज पर द नॉर्म्स. आणि हे हॉस्टेल फीज वगैरे दिलेलं आहे. ठीक आहे. हॉस्टेल फीजचं काही मोठी गोष्ट नाही. इथं लक्षात अशा प्रकारची फी आहे म्हणजे 5,00,000 इथे सरळ लागते. गोष्ट क्लिअर झाली. बघा, स्टेप्स टू फिल द. बघा, हा त्यांचा ऑनलाईन पोर्टल आहे. या ऑनलाईन पोर्टल थ्रू तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहे. फर्स्ट टाईम युजर्स तुम्हाला काय करायचं, रजिस्टर करून घ्यायचं. ठीक आहे. आता हे तुम्ही सगळे टेक रिलेटेड गोष्टी आहे त्याच्यामुळे रजिस्टर केल्यानंतर केअरफुली रीड द ऑल इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेलं आहे. ओके, IL फॉर्म राऊंड आणि केअरफुली रीड द अंडरटेकिंग अँड QR कोड. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहे. मग या डिटेल्स तुम्हाला भरायच्या आहे. डिटेल्स भरणं झाल्यानंतर तुमचं एलिजिबिलिटी काय, पास झाले काय नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायचं आहे आणि फॉर्म सबमिट करायचा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी तुम्हाला कुठेतरी ते म्हणजे काय म्हणू शकतो, हां, म्हणजे जे काही तुम्ही स्क्रुटिनिटी सेंटरवर रीड स्क्रुटिनिटी आणि फिजिकली जी काही स्क्रुटिनिटी केली होती त्याचं तुम्हाला इथे म्हणजे जो काही तो ॲक्नॉलेजमेंट आहे तो अपलोड करायचा आहे तुम्हाला. बघा, इथं तर स्टेप्स दिलेला आहे ना आपल्याला. बघा, अंडरटेकिंग आहे, नंतर पेमेंट आहे, पर्सनल हे आहे पेमेंट सेकंड इथं द्या. हां, इथं पेमेंटचं दिलेलं आहे. ठीक आहे. आणि बघू शकता तुम्ही 1,000 मी म्हटलंच होतं की बऱ्याचशा जर आपण कॉलेजचं जर बघितलं तर मी लास्ट टाईमला आय थिंक PICT कॉलेजचं तुम्हाला मॅनेजमेंटबद्दल माहिती दिली तर तिथे पण 1,000 रुपये फी होती आणि ही पण 1,000 रुपये फी राहते. ठीक आहे. आफ्टर दॅट ही लिंक दिलेली आहे जिथनं तुम्हाला या सगळ्या गोष्टी रजिस्टर करायचं आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला हे करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जर इथे जर ॲडमिशन घ्यायची असेल तर मॅनेजमेंट थ्रू सविस्तर गोष्टी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. आणि एक लक्षात घ्यायचं, कोणताही मेडिएटर पकडायचा नाही, कोणत्याच प्रकारचा एजंट पकडायचा नाही. ज्या काही सगळ्या गोष्टी ऑफिशियल वेबसाईटवरनं तुम्हाला परफॉर्म करायच्या आहे. ओके. नाही तर बरेच विद्यार्थी फक्त एकाच कॉलेजला मॅनेजमेंटसाठी ट्राय नाही करत, तर बरेच कॉलेजसाठी मॅनेजमेंटसाठी पण ट्राय करतात. ठीक आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी द नेक्स्ट व्हिडिओ.